नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. इस्रायल आणि हमास युद्धाची भीषणता आता अधिकच वाढती आहे. गाझामधील रुग्णालयावरती रॉकेट हल्ला झालाय. तिथे असलेल्या 500 पेक्षा जास्त रुग्णांचा, डॉक्टरांचा बळी गेलाय आणि त्यानंतर हमासने इस्रायलवरती आरोप केले. इस्रायलनं आधी हमास आणि नंतर पॅलेस्टाईन जिहादवरती सुद्धा प्रत्यारोप केले. या युद्धामध्ये सुरुवातीपासूनच वापरलं जात असलेलं प्रोपगंडा वॉरचं तंत्र आता अधिकच जास्त वापरलं जात आहे. कोणताही बॉम्ब, रॉकेट, शस्त्र या सगळ्यापेक्षा प्रोपगंडा हा जास्त घातक असतो, जास्त हानी सुद्धा घडवतो. दोन देशांमधील युद्धाला जागतिक महायुद्धामध्ये भडकवू शकतो आणि त्यामुळेच आजच्या फोकसमध्ये युद्धातील या प्रोपगंडा वॉरच्या तंत्राचा वेध घेऊया. तर इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेलं युद्ध आता दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेताना दिसतंय आणि आतापर्यंत 2000पेक्षा अधिक लोक यामध्ये मारले गेलेत. तर आज घडलेली आणखी एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे गाझामधल्या एका रुग्णालयावरच हल्ला झालेला आहे, ज्यामध्ये साधारणतः 500 पॅलेस्टाईन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि या सगळ्याचा दावा पॅलेस्टाईननं केलाय. हा हल्ला इस्रायलनंच केला असल्याचा दावा सुद्धा पॅलेस्टाईन करताय. मात्र इस्रायलनं हा सगळा दावा खोडून काढलाय. खरं तर गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये घमासान सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवरती क्षेपणास्त्र डागलेली होती आणि इस्रायलने युद्धाची घोषणा केली होती आणि तेव्हापासून आपण एकूणच बघतोय या दोन्ही देशांमध्ये हा नरसंहार सुरू आहे. इस्रायल लष्करानं आता जमिनीवरची लढाई सुद्धा सुरू केलेली आहे. रुग्णालयामध्ये सुद्धा भीषण स्फोट झालेला आहे. त्याची काही दृश्य सुद्धा आपल्या समोर येत आहेत आणि या स्फोटामध्ये तब्बल 500 जणांचा मृत्यू झालाय. या संबंधीची माहिती सुद्धा हमासची संघटित असणाऱ्या एका आरोग्य मंत्रालयानं सुद्धा दिलेली आहे. एकूणच या सगळ्या युद्धामुळे इस्रायलनं गाझापट्टीमधल्या नागरिकांना स्थलांतर होण्याचे सुद्धा आदेश दिलेले होते. प्रचंड मोठी जाळपोळ होताना दिसते, रॉकेट डागले जात आहेत आणि जे सामान्य नागरिक आहेत त्यांची मात्र मोठी तारांबळ उडते आहे. प्रचंड भयभीत झालेले आहेत इथले सगळे लोक आणि अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथले नागरिक आता वेगवेगळ्या ठिकाणी पलायन करताना सुद्धा दिसतात. अनेक रुग्णालयांमधला अनेक ठिकाणचा इंधनाचा साठा सुद्धा संपतोय. रुग्णांचे जीव सुद्धा धोक्यात आलेले आहेत आणि जवळपास आज जो स्फोट झालेला आहे रुग्णालयामध्ये यामध्ये 500 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तर या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी जाणून घेऊयात की आरोप प्रत्यारोपांचा मारा नेमका कसा सुरू आहे. रुग्णालयावरती झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये 500 बळींवरून आरोप प्रत्यारोप केला जातोय आणि इस्रायलनं हमासचे हे आरोप मात्र फेटाळून लावले. तर इस्रायलनं हल्ला केल्याचा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने आरोप केलेला आहे. तर पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या संघटनेनंच रॉकेट डागल्याचा आरोप इस्रायल करतंय. इस्रायली रॉकेट हल्ल्याच्या नंतर रुग्णालयामध्ये स्फोट झाल्याचा दावा केला जातोय. तर इस्रायलवरती हल्ला करण्यासाठी रॉकेट डागलं असा आरोप होतोय. पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद संघटनेनं इस्रायलचे हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. तर हे रॉकेट इस्रायलच्या ऐवजी गाझामध्येच मिसफायर झाल्याचा आरोप इस्रायलनं केला. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरवरून कर्नल अभय पटवर्धन सर जोडले गेलेले आहेत आणि पिंपरी पुण्यावरून आपल्यासोबत रोहन चौधरी जोडले गेलेले आहेत. तुम्हा दोघांचं सुद्धा फोकसमध्ये स्वागत. या आधी सुद्धा आपण एकूणच ज्यावेळेला खरं तर हे युद्ध पेटलेलं होतं तेव्हा हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर ठरत नाहीये ना, याविषयी चर्चा केलेली होती. मात्र आता जर आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत दोघांकडून सुद्धा. सुरुवातीला अभय पटवर्धन यांच्याकडे मला जायचंय. अभय सर, हे आरोप प्रत्यारोप आपण बघतोय, मात्र यामुळे आता प्रोपगंडा वॉर सुरू झालेलं दिसतंय. अगदी बरोबर आहे मॅडम. असं आहे की युद्धामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतात. दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पॅलेस्टाईनपाशी किंवा त्यांच्या जे हमासचे सैनिक आहेत त्यांच्यापाशी जे ॲम्युनिशन आहे ते इराणनी दिलेलं आहे, ते जुनं ॲम्युनिशन आहे. त्याच्यामुळे ते केव्हाही त्याचा स्वतःहून स्फोट होऊ शकतो. त्याच्या हॉस्पिटलच्या खाली जर यांचा रॉकेट सेंटर असेल तर तिथे स्फोट होण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे इस्रायलनी त्याला टार्गेट करण्याचे सुद्धा जास्त चान्सेस आहेत. तिसरी गोष्ट अशी की
युद्धामध्ये असल्या गोष्टी होतातच. आपल्याला एक आपलं थोडंसं लक्ष मी मागे नेऊ इच्छितो. जेव्हा आपल्या इथे अभिनंदन गेला होता, जेव्हा पुंछमध्ये पाकिस्तानशी आपलं वायुयुद्ध झालं होतं, त्यावेळेला अभिनंदननी त्यांचं विमान पाडलं होतं आणि त्याच वेळेला आपलं एक हेलिकॉप्टर पडलं होतं आपल्या लोकांच्या चुकीने. पण त्यावेळेला पाकिस्तानने हा प्रोपोगंडा केला होता की आम्ही भारताचं विमान पाडलं आणि भारताचं हेलिकॉप्टरही पाडलं आणि भारताने हल्ला केला, आरोप केला होता की पाकिस्तानने आमच्या एरियामध्ये रॉकेट लागून आमचं हेलिकॉप्टर पाडलं म्हणून. तर ही जी गोष्ट होती त्या गोष्टीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होतात. आता हे का झालेले आहेत, तर आज बायडन तिथे येतात आहेत. त्यांच्यामुळे इस्रायलची पत कमी करण्याकरता आणि जागतिक मत अमेरिका आणि इस्रायलच्या विरुद्ध फिरवण्याकरता हा एक प्रोपोगंडा झाला असेल. दुसरं म्हणजे इराणने सांगितलेलं आहे की गाझामध्ये जर पायदळ सैनिक यांचं घुसलं किंवा स्थलसेना जर घुसली, आर्मर्ड कोरचे टँक्स आणि APCs आणि जर सैनिक गेले तर आम्ही गाझापट्टीवर हल्ला करू आणि आम्ही गाझाला आमच्या कब्जामध्ये घेऊ. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या एकमेकात गुंतलेल्या आहेत आणि जेव्हा गुंततात तेव्हा प्रोपोगंडाशिवाय दुसरा दोघांनाही उपाय नसतो. हे आपलं माझं स्पष्ट मत आहे. अगदी. आपल्यासोबत रोहन चौधरी सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. रोहन सर, इस्रायलकडून एक व्हिडिओ सुद्धा ट्विट करण्यात आलेला होता या सगळ्या संबंधीचा आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला. त्याचे काही फोटो सुद्धा आपल्याकडे आहेत, ते आपण दाखवूयात प्रेक्षकांना. याचे स्क्रीनशॉट्स आपण घेतलेले आहेत आणि यानंतर अशा पद्धतीचा आरोप सुद्धा केला जात होता. इस्रायलने खरं तर हा आरोप केलेला होता की काही रुग्णालयांमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे झालेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती हल्ला करण्यात येतोय. त्यामुळे आता असं होतंय की हमास इस्रायलला त्यांच्या त्या पोस्टची आठवण करून देत आहे. दोन प्रकारचे युद्ध सध्या आपण अनुभवतोय. पहिलं युद्ध ज्याला रिअल युद्ध आपण म्हणू, जे इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये सध्या होत आहे. दुसरं जे युद्ध आहे त्याला आपण व्हर्च्युअल युद्ध असं म्हणू, जे जगभरात सगळीकडे म्हणजे अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जण एक्सपर्ट झालेला आहे आणि तो त्याच्या विचारधारेनुसार त्या गोष्टींची बाजू घ्यायचा प्रयत्न करतो. आणि मुळात मुद्दा असा आहे की इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्याला म्हणतो नॉलेज इज पॉवर आणि परसेप्शन मॅटर्स इन दॅट पॉवर. त्यामुळं दोघांनाही माहिती आहे की हमास असू दे किंवा इस्रायल असू दे किंवा नेत्याने असू दे, यांना माहिती आहे की आपण दोघंही तितकंच या संघर्षाला जबाबदार आहोत. म्हणजे आज आपल्याकडे लक्षात येईल की समाज माध्यमातून आपल्याला लक्षात येईल काही लोक इस्रायलची बाजू घेत आहेत छुप्या पद्धतीने, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने. काही लोक हमासची बाजू घेत आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने. आपण जर या सगळ्याचा विचार घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की ही चूक दोघांचीही आहे आणि ते आपल्याला पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे. एकदा ते मान्य केले की आपल्या लक्षात येतं की ह्या प्रोपोगंडाची गरज काय आहे. कारण जागतिक जे प्रतिमा आहे ती सुधारायचा आणि ती आपल्या बाजूने कसं सिंपती निर्माण होईल याचा दोन्हीही प्रयत्न करणार आहेत. आणि आपल्याला लक्षात येईल की इस्रायल आणि अमेरिका यातले एक्सपर्ट आहेत. म्हणजे प्रख्यात सोशल सायंटिस्ट नॉम चॉम्स्की म्हणून आहेत. त्यांनी पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ मीडिया नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्या माध्यमातल्या सगळ्यांनाच ते पुस्तक प्रमाण ग्रंथ आपण मानतो. या आपल्याला आठवण करून द्यायला आठवेल की 2003ला जेव्हा इराकमध्ये अमेरिकेला सैन्य घुसवायचं होतं तेव्हा अमेरिकेनं एक्झॅक्टली हाच प्रपोगंडाचा वापर केला होता. त्यामुळे या प्रपोगंडावरून स्वतःच्या बाजूनं आता जी मतं वळवायची आहेत आणि एक प्रकारचं जागतिक सिंपती आपल्याला मिळवायची आहे, अशा तऱ्हेचा हा सगळा प्रयत्न चालू आहे. आणि त्यामुळं युद्धात आपल्याला माहिती आहे युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं. त्यामुळे इथून पुढे याची जास्तीत जास्त कसं संहारक बनेल याचा दोन्ही बाजूनी प्रयत्न होणार. आणि आपल्याला जे व्हर्च्युअल युद्ध आहे त्या युद्धातून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला जास्त सजग राहावं लागेल. अगदी. एकीकडे हे युद्ध तर सुरू आहे, मात्र तरी सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे इस्रायलच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि ते चर्चा सुद्धा करणार आहेत. याचं नेमकं महत्व काय आहे ते सुद्धा बघूया. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेनं इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू आणि जो बायडन यांची अनेकदा फोनवरून दीर्घ चर्चा सुद्धा झालेली आहे. जो बायडन हे इस्रायलला सोबत असल्याची ग्वाही देत आहेत या दौऱ्याच्या निमित्ताने. युद्धाची रणनीती आणि युद्धाच्या हेतूबद्दल सुद्धा माहिती घेतली जाणार आहे. नागरिकांना सुरक्षा पुरवण्यावरती सुद्धा चर्चा होणार आहे.
युद्ध संपवून शांतता प्रस्थापित करण्यावरती सुद्धा भर दिला जातोय. गाझामधील नागरिकांना मानवतावादी पद्धतीनं सुरक्षा देण्याबद्दल विचारही सुरू आहे. गाझामधील सामान्य नागरिकांना सुविधा देण्यावरती इस्रायल आणि अमेरिकेमध्ये चर्चा होती आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा सुरू आहे. पश्चिम आशियातील अशांततेमुळे अमेरिकेमध्ये दहशतवादाचा धोका वाढतोय असंही म्हटलं गेलंय. इस्रायल आणि हमास युद्ध थांबवण्याचा अमेरिका प्रयत्न करताना दिसतंय. तर युद्ध अधिक भडकलं तर आगामी निवडणुकांमध्ये बायडन यांना फटका बसण्याची सुद्धा भीती आहे. हिजबुल्लाने अधिक तीव्र संघर्षाची धमकी दिली असून इस्रायलमध्ये शांततेचा प्रचार करण्यासाठी गेलेले दिसत आहेत. आणि याविषयी बोलूयात. अभय सर आपल्या सोबत आहेत. अभय सर, तुम्ही कसं बघताय एकूणच जो बायडन यांच्या या दौऱ्याकडे? कारण स्वतः जो बायडन यांच्यासाठी, त्यानंतर अमेरिकेसाठी आणि एकूणच आंतरराष्ट्रीय विश्वासाठी खरं तर कशा पद्धतीने महत्व आहे जो बायडन यांचं इस्रायलमध्ये जाणं? हे अतिशय महत्वाचं आहे त्यांचं जाणं इस्रायलमध्ये. कारण दोन गोष्टी आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की इराणनी धमकी दिलेली आहे की इस्रायलचं सैन्य जर गाझा पट्टीच्या आतमध्ये गेलं तर आम्ही या युद्धामध्ये उतरू, आणि इराण जर या युद्धामध्ये उतरलं तर जे पेट्रोल काढणाऱ्या लोकांची कॉन्फरन्स आहे, इस्लामिक कॉन्फरन्स, त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा पूर्ण पॅलेस्टाईनला पाठिंबा असेल आहे. त्यामुळे सगळे मुस्लिम देश या युद्धामध्ये उतरतील. मुस्लिम देश उतरले तर त्या बाजूनी, दुसऱ्या बाजूनी रशियाने सांगितलेलं आहे की तुम्ही युद्धविराम करा. या लोकांनी तो फेटाळून लावला, हमासने पण तो फेटाळून लावला, पण त्यांना युद्धविराम केल्याशिवाय दुसरं काही होणार नाही. आता जॉर्डनचा दौरा बायडननी का कॅन्सल केला असेल की त्यांचं हे होतं की आधी इस्रायलमध्ये जायचं, नेतन्याहूंची गोष्टी करायच्या, त्याच्यानंतर जॉर्डनमध्ये जायचं, तिथे मुस्लिम लीगच्या जे तिथे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आणि जॉर्डनच्या राजाशी गोष्टी करायच्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिथे तह घडवून आणायचा किंवा युद्धबंदी घडवून आणायची, किंवा त्यांना सांगायचं की बाबा असं काही करू नका, तुम्ही गॅरंटी द्या की असं करणार नाही. तर त्याकरता बायडन तिथे चाललेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इस्रायलच्या बाजूनी अमेरिका जो आहे गेले 75 वर्ष उभा आहे. तर त्या 75 वर्षामध्ये इस्रायलचा किती जोरदार पाठिंबा अमेरिकेचा आहे. कारण अमेरिकेची पत घसरत चाललेली आहे सध्या. युक्रेनमधनं ते आता माघार घेतात आहे. नाटो युक्रेनमधनं माघार घेण्याच्या मार्गावर आहे. माघार नाही घेतलेली त्यांनी, पण युक्रेनला त्यांनी जो शस्त्राचा पुरवठा आहे तो कमी केलेला आहे. आता त्याच्यामध्ये अमेरिकेची पत जर खराब झाली तर अमेरिकेची पूर्ण चीत होईल जगामध्ये. त्यामुळे त्यांना दाखवायकरता जगाला की आम्ही आपल्या दोस्ताशी बरोबर उभे राहतो. आणि याचाच संबंध तुम्ही तायवानशी जोडा की चीननी जर तायवानवर हल्ला केला तर तायवानी लोकांना सुद्धा कळलं पाहिजे, किंवा चीनने आपल्यावर हल्ला केला तर आपल्याला कळलं पाहिजे की अमेरिका आपल्या बाजूनी उभी राहील, कारण आपण एक क्वाडचे मेंबर आहोत. तर या सगळ्यांकरता हा, जसं मगाशी चौधरी सरांनी सांगितलं की प्रोपोगंडा वॉर आहे आणि आपल्याला याच्याबद्दल सजग राहावं लागेल. तर हे सगळीकडनं चालू आहे. आणि हे जे विचार करतात हे इतके शातीर असतात, यांचं सगळ्यांचं वॉर गेम ऑलरेडी चालू झालेलं असतं की लोकांना कशा प्रकारे इम्प्रेस करायचं, आपली बाजू कशी पटवून द्यायची. त्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर बायडनचा हा दौरा फार महत्त्वाचा आहे. आणि कदाचित संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत बायडन जॉर्डनमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता परत बळावू शकते. हो, अगदी जसं तुम्ही आता म्हणालात तसं अरब नेत्यांची जी शिखर परिषद होती ती सध्या तरी रद्द झालेली आहे. मात्र युद्धाचा एकीकडे ताप होतोय आणि दुसरीकडे प्रोपोगंडाचं पाप सुरू आहे. ते नेमकं कसं सुरू आहे बघूयात. प्रोपोगंडा म्हणजे सोप्या भाषेमध्ये अपप्रचार. अनेकदा संघर्षामध्ये प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी प्रोपोगंडाचं तंत्र वापरलं जातं. राजकारणाप्रमाणे दोन देशांमधील युद्धांमध्ये सुद्धा पूर्वापार याचा वापर करत आलेला दिसतोय. आणि इस्रायल हमासच्या युद्धामध्ये सुद्धा हेच आता प्रोपोगंडा वॉर सुरू झालेला आहे. हमासनं इस्रायली लहान मुलं, स्त्रिया यांच्यावरती अमानवी अत्याचार केल्याचा आरोपही इस्रायलनं केलाय. इस्रायलनं गाझामध्ये पॅलेस्टाईन नागरिकांवरती अमानवी अत्याचार केल्याचा हमासचा आरोप आहे. गाझामधील रुग्णालय हल्ला इस्रायलनं केला असाही आरोप हमास करत आहे.
तर आधी हमासचं नंतर पॅलेस्टाईन जिहादचं रॉकेट हे मिसफायर झाल्याचाही आरोप इस्रायलनं केलाय. इस्रायलकडून एक व्हिडिओ सादर करण्यात आलेला होता, मात्र तो नंतर डिलीट करण्यात आला. इस्रायलनं हमासच्या ऐवजी पॅलेस्टाईन जिहादवरती सुद्धा आरोप केलेले आहेत. इस्रायलकडून पुरावा म्हणून अरबी चॅनलमधील व्हिडिओचा आधार घेतला गेला आहे. पॅलेस्टाईन समर्थकांकडून मात्र इस्रायलनेच रुग्णालय लक्ष्य केल्याचा आरोप होतोय. रुग्णालयातील हमास अड्डा उद्ध्वस्त केल्याची इस्रायलमधून पोस्ट करण्यात आली आणि तिच्या आधारे इस्रायलवरती हमासने हे आरोप केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या दौऱ्याच्या दिवशी हा हल्ला झालेला आहे. रुग्णालयाच्या हल्ल्यामुळे आखाती देशांमधलं वातावरण सुद्धा काहीसं पेटलंय. प्रोपगंडा वॉरचा उद्देश हा शत्रूला बदनाम करून वातावरण निर्मिती करणं हा असतो. तर युद्धामध्ये हमास आणि इस्रायलकडून चलाखीनं आता या प्रोपगंडा बॉम्बचा मारा होताना दिसतोय. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी रोहन चौधरी सर आपल्यासोबत आहेत. रोहन सर, प्रतिस्पर्धी जो आहे या सगळ्या संघर्षामध्ये त्याला नामोहरम करण्यासाठी खरं तर हे तंत्र वापरलं जातं प्रोपगंडाचं. नेमकं इथे कशा कशा पद्धतीने हे वापरलं जात आहे आणि भविष्यामध्ये आणखी काय काय घडू शकतं यामध्ये? हे जे प्रोपगंडाचं तंत्र आहे ना, ते युद्धाचं म्हणजे सर्वात पॉवरफुल, म्हणजे तुमच्याकडं जास्त मिसाईल असतील, कदाचित तुमच्याकडे आर्मी जास्त असेल, कदाचित तुमच्याकडे नेव्ही जास्त असेल, परंतु ज्याच्याकडं समाज माध्यमाचं आणि प्रोपगंडाचं तंत्र आहे तो भविष्यात सगळ्याच युद्धात प्रभुत्व गाजवेल, वर्चस्व गाजवेल. बरोबर. आणि हा साधारणतः इतिहास राहिला. म्हणजे आपण जर गोबेल्सची प्रचार नीती म्हणून जी फेमस आहे तिथपासून ते आपल्या देशांतर्गत राजकारणात देखील बघतो, आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील बघतो. याचा मूळ उद्देश काय आहे तुम्हाला जर फार त्याचं आपण बारकाईनं जर आपण निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येईल की एक विचित्र अशी परिस्थिती आहे की युद्ध तर करायचं आहे, परंतु आपल्याला दोषी कोणी ठरवता कामा नये. प्रत्येकाला आपल्यावर अन्याय होतोय असं दाखवायचं. म्हणजे इस्रायल आता हमासनं ज्या निर्गुण पद्धतीने तो हल्ला केलेला आहे, ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल की इस्रायलकडे सिंपती थोडी जगाची गेलेली आहे. आणि आता इस्रायल हमासवर अशा प्रकारे हल्ला करून हमासला किंवा पॅलेस्टाईनला हे दाखवायचं आहे की इस्रायल आजपर्यंत हेच करत होतं आणि त्याच्यात काही नवीन नाहीये. त्यामुळे ही जी ग्लोबल सिंपती सगळ्यांना मिळवायची आहे त्याच्यासाठी हा प्रोपगंडाचा हा सगळा जो खेळ आहे तो चाललेला आहे. त्यातून परत तेच होणार आहे. त्यातून जगाची विभागणी दोन गटात होणार की बाबा आम्ही अमेरिकेकडून, आम्ही इस्रायलकडून किंवा आम्ही पॅलेस्टाईनकडून किंवा आम्ही अरबांकडून. तो जे ओपिनियन मेकिंग किंवा ओपिनियन शेपिंग ज्याला आपण म्हणतो तो ह्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जेणेकरून जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा असं लिहिला जाईल की बाबा पहिल्यांदा हमासनं आमच्यावर हल्ला केला म्हणून आम्ही तुमच्यावर हल्ला केला. त्यामुळे हे जे ग्लोबल सिंपत्ती आणि ग्लोबल परसेप्शन जे आपल्या बाजूने वळवायचं आहे की बाबा आम्ही दोषी नाही आहोत, आमच्यावर हल्ला केलेला आहे. आणि हमासला पॅलेस्टाईनला असं सांगायचं आहे बघा आम्हाला इतके वर्ष तुम्ही आमच्यावर अत्याचार अन्याय करत होता म्हणून आम्ही तुमच्यावर हल्ला केलेला आहे. त्यामुळं ज्याला मी असं म्हणतो की युद्धातून आपल्याला लेजिटिमसी मिळवायची, कोण चुकीचं आणि कोण बरोबर. आणि हा त्याच्यामध्ये सर्वात प्रोपगंडाचा सर्वात महत्वाचा येतो आहे. आणि हे भविष्य आणि सोशल मीडियामुळे आपल्याला वाढलेलं. आता आपल्या लक्षात येईल की नेत्यानेहू यांचा मुलगा कशा पद्धतीनं सैन्यात सामील झाला. आपल्या इथं सोशल माध्यमांवर पण असे मेसेजेस फिरायला लागले की जे इस्रायलमध्ये होते आपल्या राजकीय पक्षांचे मुलं किंवा कशा प्रकारे युद्धात सहभागी होणार, अशा प्रकारे तो मेसेज फिरायला चालू होतो. त्यातून एक प्रकारचा राष्ट्रवाद, जो अल्ट्रा राष्ट्रवाद ज्याला आपण म्हणतो, तो तयार करण्याची काही लोकांची नीती असते. आता दुसराही आहे ह्या प्रोपगंडाचा सर्वात मोठा जो आपल्याला उघडपणे बोलावं लागेल की इथं प्रश्न हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाचा आहे. आपल्याकडे त्याला हिंदू वर्सेस मुस्लिम असं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आपल्याला सांगितलं जातं की मुस्लिम कशा प्रकारे अशाच आक्रमकवादी आहे, असे समाज माध्यमांवर प्रचार चालू केलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं युद्ध, जसं मी मगाशी म्हटलं तसं हे व्हर्च्युअल जे युद्ध आहे हे सर्वात धोकादायक आहे. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध 10-15 दिवस चालेल, ते थांबेल, परंतु या व्हर्च्युअल युद्धानं किंवा या प्रोपगंडानं जे आयुष्यभर मनात विभागणी निर्माण होते, विभाजित निर्माण होतं, ते प्रचंड वाईट पद्धतीचं आहे. आणि तो खरं तर सर्वात मोठं चॅलेंजेस ते आहे. आणि खेदानं असं व्यक्त करावं लागतं की याच्यावर कोणताही उपाय नाही आहे. म्हणजे त्याला निशस्त्रीकरण करू शकत नाही किंवा त्याला कोणताही एक देश त्याच्यावर मात करू शकत नाही किंवा देशांचा समूह त्याच्यावर मात करू शकत नाही. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की हे युद्ध 15 दिवस चालू राहील, परंतु याचे जे परिणाम सोशल मीडियाच्या माध्यमातून होईल, जे
रिलिजियस ड्रिफ्ट निर्माण होईल ते कंटिन्युअसली चालू राहील आणि हाच त्याचा सर्वात मोठा धोका आहे. शेवटचं वाक्य की व्हर्च्युअल वॉर जे प्रपोगंडावर बेसिस आहे ते कधीच न संपणारं युद्ध आहे, म्हणून त्याची दाहकता जास्त आहे. अगदी. अभय सर आपल्या सोबत आहेत. अभय सर, आपण बघतोय प्रपोगंडा वॉरच्या विषयी बोलतोय. खरं तर दोन्ही जे देश आहेत, दोन्ही जे काही म्हणजे हमास सारखी संघटना असेल, दहशतवादी संघटना ज्याला आपण म्हणतो, किंवा मग इस्रायल असेल, फक्त आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, दावे प्रतिदावे केले जात आहेत. खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा जे सर्वसामान्य नागरिक याकडे बघतायत त्यांना खरं नेमकं काय चाललंय हे सुद्धा कळणं कठीण झालेलं आहे, अशी परिस्थिती आहे. अगदी बरोबर आहे. आणि हाच प्रोपोगंडा वॉरचा उद्देश ध्येय असतो. असतं की लोकांना कन्फ्यूज करायचं आणि आपल्या बाजूला वळवायचं. तर हे ते त्यांचं ध्येय आहे, ते बरोबर झालेलं आहे. आता जसं मगाशी तुम्ही सांगितलं होतं सुरुवातीलाच की इस्रायल म्हणताय की त्यांच्या, आणि मी पण म्हटलं होतं की हमासचे जे शस्त्र आहेत किंवा त्यांचे जे सायलोज आहेत ते सिव्हिल एरियामध्ये आहेत. तर हे असू शकतं की हॉस्पिटलच्या बाजूला ते असतील आहे आणि त्यांच्यावर इस्रायलने हल्ला केला. तर त्यामुळे इस्रायल हे सांगू शकतं की पहा, आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की यांचे खाली आहेत, आम्हाला तिथे कळलं की त्यांचं शस्त्र आहे, आम्ही मारलं, तिथे स्फोट झाला. आणि नुसता स्फोट नाही झाला तर त्यांची शस्त्रास्त्रांचा स्फोट झाल्यामुळे हॉस्पिटल बर्बाद झालं, हे ते सांगतील आहे. आणि हमास म्हणेल की नाही, यांनी मुद्दामून आमच्यावर मारा केला कारण त्यांना आमची लोक मारायची आहेत. इस्रायल अतिशय निर्दयी माणूस आहे किंवा निर्दयी देश आहे. तर जसं चौधरी सरांनी सांगितलं की हे पूर्ण जगाचं मत आपल्याकडे वळवण्याकरता आहे. पण एक गोष्ट मी याच्यामध्ये सांगू इच्छितो की जगाचं जे मत असतं ते अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं होत नाही. कारण उद्या जर अमेरिकेने म्हटलं की आम्हाला तुम्ही याची प्रूफ द्या की हा इस्रायलचा हल्ला होता, तर काय हमासवाले लोक किंवा पॅलेस्टाईनवाले लोक इस्रायल रॉकेटचे तिथे काही जे अवशेष असतील ते दाखवू शकतील किंवा त्यांच्या जे काही शेल्स असतील त्याचे जे अवशेष असतील ते दाखवू शकतील? तसं नाही करू शकणार. जसं आपल्या इथे होतं की जेव्हा बॉम्बस्फोट होतो आपण तिथे फॉरेन्सिक त्याची चाचणी करतो आणि सांगतो की इथे RDX निर्माण झालं, इकडनं आलं, त्याच्यामध्ये झालं, इथे शेल्स पडले आहेत, त्याच्यावर पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचा शिक्का आहे. तर या गोष्टी ज्या आहेत त्या युद्धामध्ये शक्य होत नाहीत. तर त्यामुळे हे एक फ्लक्च्युएटिंग वॉर असते ही, की ज्याचा जोर असेल तो जास्त याच्यामध्ये मात करू शकतो आपल्या प्रतिस्पर्ध्यावर. आणि नॅचरली हमासकडे एवढं नाही आहे जे अमेरिकेकडे आहे. त्यामुळे जागतिक मत अमेरिकेकडे वळेल यात शंकाच नाही आहे. अगदी. रोहन सर, याबद्दलचा आणखी एक मुद्दा, ते म्हणजे हमास इस्रायलवरती किंवा इस्रायल हमासवरती वेगवेगळे आरोप करते. यामध्ये लहान मुलं असतील, स्त्रियांवरती केले जाणारे अमानवी अत्याचार असतील, या सगळ्याचा सुद्धा आरोप होताना दिसतोय. काही व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत. कोणते नेमके व्हिडिओ खरे मानायचे, कोणते नाही मानायचे, याविषयी सुद्धा एक वेगळं मत आणि वेगळा प्रवाह सुद्धा दिसतो. या सगळ्याकडे कसं बघायचं? हा माझ्या मते सर्वात संवेदनशील मुद्दा आहे आणि हा मुद्दा कायमच सगळ्या चर्चेतून राहून जातो. आपल्याला जगभरातल्या युद्धांचा इतिहास घ्या, अगदी खूप पूर्वीपासूनच्या युद्धाचा इतिहास घ्या, त्यातलं सर्वात महत्वाचं टार्गेट असतं ते महिला आणि लहान मुलं. आणि याच्या म्हणजे आता आपल्याकडे खूप सारे प्रोटोकॉल्स आहेत, जिनिवा प्रोटोकॉल्स आहेत जे युद्ध कैद्यांच्या बद्दल बोलतात. आपल्याकडे वॉर इथिक्स आहेत की बाबा तुम्ही कशा पद्धतीने युद्ध करावं. परंतु एकदा युद्ध चालू झालं ना की मग ते आपल्या हातात राहत नाही. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जर कोण सहन करत असेल किंवा ज्याला त्या ट्रॉमामधून जावं लागत असेल तर ते महिलांनी यांना जावं लागतं, लहान मुलांना. आणि दुसरं असंही असतं की तुम्ही समजा लहान मुलांना मारण्याच्या मागचं एक शास्त्रही असतं की एकदा तुम्ही जर लहान मुलांना मारलं तर तुम्ही पिढी नष्ट करत असता, ज्याला आपण इथनिक क्लिन्झिंग म्हणतो. की बाबा तुम्ही मास किलिंग ज्याला म्हणतो ना, की तुम्ही नुसतं मुलं मारत नसता, तुम्ही त्यांचं भविष्य मारत असता, त्या देशाचं भविष्य मारत असता. त्यामुळे कितीही आपण इस्रायल किंवा हमास यांचं कशीही बाजू घ्यायला गेलो ना तरी ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला असं लक्षात येतं की ही युद्धाची क्रूरता आहे, ती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जगभरात ज्या ज्या लोकांनी
युद्धाचा समाज माध्यमातून प्रपोगंडाच्या माध्यमातून युद्धाला सपोर्ट केलेला आहे, त्यांना ही दाहकता नजरेसमोर आणून देणं, ही दाहकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हेच. आणि हा मुद्दा हा नाहीये की इस्रायलची महिला आणि मुलं मरतायत का हमासची मुलं आणि पॅलेस्टाईनची महिला आणि मुलं महिला आणि मुलं मरतायत हे यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते सगळ्याच युद्धात होतं आणि त्यामुळे याच्याकडे आपल्याला फार काळजीपूर्वक बघावं लागेल. आणि शेवटचं वाक्य, आपल्याकडे मराठीत एक चांगली म्हण आहे ना, की जर तुम्हाला एखाद्या श्वानाला मारायचं असेल तर त्याला तुम्हाला पहिल्यांदा पिसाळलेलं दाखवावं लागेल, तरच तुम्ही त्याला ऑफिशियली गोळी मारू शकता. तसं आता जो जागतिक राजकारणातलं या दोघांचं जे युद्ध आहे ना, ह्यांना दाखवायचंय कोण पिसाळलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला वाटलं हमास पिसाळलेला आहे, मग आपण अचानक हमासच्या बाजूने गेलो. आता आपल्या लक्षात येतं की हॉस्पिटलमध्ये हल्ला केला असेल किंवा ज्या पद्धतीनं इस्रायल संहारक शस्त्र वापरत आहे, इस्रायल पिसाळलेला. म्हणजे ही दोन पिसाळलेल्या श्वानांची लढाई आहे आणि आपल्याला ते ठरवायला लागेल की आपल्याला त्याच्यावर काय उपाय करावा. रोहन सर, हाच मुद्दा आहे की युद्ध कोणतंही असू दे, कुठेही होऊ दे, यामध्ये कोणीही जिंको, कोणीही तरी हरतं, कोणीतरी जिंकतं सुद्धा, मात्र मरतात ती सर्वसामान्य माणसं. आणि त्यामुळे युद्धातील कोणत्याही स्फोटकापेक्षा आणि शस्त्रांपेक्षा खरं तर हा जो प्रपोगंडा ज्याच्यावरती आता आपण चर्चा करत होतो तो सगळ्यात जास्त संहारक असतो असं आपल्याला म्हणायला हवं. तुर्तास तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात आणि सविस्तरपणे विश्लेषण केलं, यासाठी धन्यवाद. आणि आता वेळ झाली पुढारी फोकसमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.